नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण मस्त छान खिचडीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी पाहूया। त्यासाठी लागणारे साहित्य असं आहे की मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 3 ते 4 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1.5 इंच अद्रक आणि 10 ते 15 हिरवी मिरची घेतलेली आहे। कांदा कट केलेला आहे, कोथिंबीरीच्या काड्या आणि हिरवी मिरची लसूण अद्रकचा इथं पेस्ट करून घेतलेली आहे। टोमॅटो पण बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता पण काढून ठेवलेला आहे। चला तर आता पुढची रेसिपी पाहूया। गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले, मोहरी टाकली, जिरे टाकले, हिंग टाकली। फोडणी छान बसली की मस्तपैकी छान बारीक चिरलेला उभा असा कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत कढीपत्त्याच्या काड्याही टाकलेल्या आहेत। व्हिडिओ आतापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला पटकन सबस्क्राइब करून टाका, नंतर तुम्ही विसरून जाल। कांदा आता छान असा परतून घेत आहे मी। छान असा लालसर कांदा झाला तोपर्यंत आपल्याला तो परतवायचा आहे। साधारण तुम्हाला वेळ 2 ते 3 मिनिटं लागू शकतात आणि त्यानंतर कांदा छान लालसर झाला की यामध्ये आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही हिरवी मिरचीची पेस्ट गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। लसूण अद्रक आणि हिरवी मिरची चांगली परतेपर्यंत। आता मी तांदूळ आणि डाळ किती घेतली आहे, या कपाने मी 1.5 कप तांदूळ घेतलेले आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। गावरान मुगाची डाळ अर्धा कप घेतलेली आहे। आता ते धुवून मी बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत हे पहा, लसूण अद्रक पेस्ट कांदा छान असा आपला मस्त परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले होते ते पण यामध्ये मी टाकत आहे। आता याला पण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमवरच आहे। टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत। ही जी खिचडीची रेसिपी आहे खूप सोपी आहे, जास्त यामध्ये काहीही झंझट नाही आहे। मस्त छान असा काहीतरी नवीन खाण्याचा इच्छा झाली की ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासोबत कढी किंवा पकोडे छान आता पावसाळ्यामध्ये हा मस्त बेत होतो, नक्की ट्राय करा। आता मी यामध्ये 1 छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि ती यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ मी 1.5 चमचा टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। यामध्ये आपल्याला जास्त मसालेही वापरायचे नाही आहेत, काहीच नाही आहे। पावसाळ्यामध्ये हा मस्त रात्रीच्या जेवणाचा बेत करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझी खात्री आहे जेव्हा तुम्ही हा बेत बनवाल आणि सर्वजण याला तुमच्या घरी आवर्जून खातील आणि तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये येऊन मला कमेंट करा ही एवढी छान रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। जी सुरुवातीला तांदूळ आणि डाळ दाखवली मी ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे यामध्ये मी टाकून घेतलेले आहे। आता याला आपल्याला 1 ते 2 सेकंद तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे। आता यामध्ये पाणी किती टाकायचं, आपण सुरुवातीला पाहिलं ज्या कपाने मी तांदूळ घेतले त्या कपाने मी इथे 3 कप पाणी टाकलेलं आहे। तुमचे तांदूळ कोणते आहेत त्यावर पण पाणी किती टाकायचं हे अवलंबून असतं, त्यामुळे मी इथे 3 कप पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही ज्या वाटीने किंवा ज्या ग्लासने तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता याला छान अशी एक उकळी आणायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर याला आपल्याला कव्हर करून एकदम लो फ्लेमवर छान अशी आपली खिचडी शिजू द्यायची आहे। छान याच्यातलं पाणी आटत आलेलं आहे, छान याला उकळी आलेली आहे।
आता याला पुन्हा मी एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। पहा आपण किती छान अशी खिचडी दिसते। मस्त असा मोकळा मोकळा छान खिचडीचा तांदूळ झालेला आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आता याला आपण कव्हर करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून याला आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। मी हे 4 ते 5 मिनिटांनंतर चेक करत आहे। पहा छान आपली खिचडी झालेली आहे। मस्त अशी खिचडी झालेली आहे। यावर साजूक तूप टाका, लोणचं, पापड, काकडी, कोशिंबीर, दही कशासोबत ही खिचडी सर्व करा। खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, खात रहा, शिल्पाज किचन पाहत रहा। आता यावर मी छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आता मी सर्व करत आहे। यासोबत मी कढी बनवलेली आहे आणि पकोडे बनवले आहेत। त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओच्या शेवटी मी आंबट चुक्याच्या रेसिपीचा व्हिडिओ लावत आहे, त्यावर क्लिक करून तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आणि आय बटनवर पण मी कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ टाकत आहे, तो पण तुम्ही नक्की चेकआउट करा।